हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आज आम्ही बाहेर चाललो होतो कारण कुर्नालनं ना ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमसचा डान्स वगैरे घेतला आहे. तर त्यासाठी कपडे वगैरे आणायचे होते आणि त्याच्या स्कूलमधून ना सांगितलं होतं की अशा प्रकारचे ड्रेस वगैरे पाहिजेत. त्यामुळं कसं सगळ्या मुलांचे सेम ड्रेस पाहिजे होते, त्यामुळे आम्हाला बाहेर जावं लागलं. आतमध्ये 1-2 शॉप आहे, तिथं तर काही भेटणारच नाही. म्हटलं चला डायरेक्ट बाहेरच जाऊया. दुपारची वेळ आहे. फौजी दुपारी जेवायला आले होते. जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर आता आम्ही बाहेर चाललो आहे कुणालचा ख्रिसमसचा ड्रेस आणण्यासाठी. आणि छान वाटतं मुलांनी ना पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि त्यांना पण कळले पाहिजेत ना सण वगैरे कोणकोणते काय काय. तर मला छान वाटतं. चला म्हटलं घेतलं आहे पार्टिसिपेट, काही हरकत नाही, फक्त ड्रेस आणावा लागेल. पण ड्रेसचं काय झालं तर ड्रेस आम्हाला जो पाहिजे तो मिळतोय की नाही ते टेन्शन होतं. कारण आम्ही मॅमला म्हणत होतो तुम्ही एकटा ड्रेस आणा आणि सर्वांचे पैसे वगैरे घ्या. पण मॅडम म्हटलं नाही, तुम्ही तुमचेच घेऊन या. आता इथं आम्ही मार्केटमध्ये वगैरे पोहोचलो आहे. चला तर आता जाऊया आणि ड्रेस वगैरे खरेदी करूया. करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे. हाँ ये वाला 600 रुपए का। वो हुडी है ना ये। हाँ लेस और साइड में यार आके हम एक तो और है सगळे मिळत होते नाही, ही मिळायचं मग अवघड आहे सगळं आता. आलो बाहेर आता. आणि कुणालचा ना ड्रेस घेणं आम्हाला खूपच मुश्किल झालं होतं. आणि आता इथं फौजी म्हणत होते त्यापेक्षा आपण सांटाचा वगैरे ड्रेस घेतला असताना तो इझिली मिळाला असता. कारण आता ख्रिसमस आहे तर सांटाचे वगैरे ड्रेस भरपूर असे मार्केटमध्ये होते. पण हा ब्लॅक कलरचा शर्ट आणि पॅन्ट मिळणं खूप अवघड होतं. कारण जास्त करून ब्लॅक वगैरे असा प्लेन ब्लॅक मिळणार नाही, त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे होती किंवा काही ना काहीतरी लहान मुलांचं असलं कसं कार्टून वगैरे असतात. पण सेम ब्लॅक मिळणं खूपच अवघड झालं होतं. आता इथं आम्ही मला वाटतं 3ऱ्या का 4थ्या दुकानामध्ये आलो होतो. खूप आम्ही शॉपमध्ये शोधला ड्रेस. चला बघूया इथं मिळतोय की नाही. ब्लॅक कलर का? स्कूल में मंगाया ना, वो कलर का नहीं चाहिए. आणि त्या दुकानामध्ये पण आम्हाला ड्रेस काही पसंत आला नाही जसा पाहिजे तसा. म्हणजे होते स्वेटर्स वगैरे पण कॅपवाले वगैरे होते, कॅपवाले नको होते मॅमला. तर त्याच्यानंतर मॅमला आम्ही कॉल वगैरे केला आणि त्यांनी आम्हाला इथला ह्या दुकानाचा ॲड्रेस दिला होता. तिथं मिळतील म्हटले तुम्हाला. आता तिथं आलो आहे आम्ही. चला तर बघूया इथं मिळतोय की नाही. क्या बारीक क्यों? जॉगर जॉगर टाइप में आता ना, नहीं होगा. ब्लू कलर चल जाएगा। ब्लैक ही चाहिए और स्कूल में पहनना है वो, तो वो फिक्स पैटर्न चाहिए. बारकी आहे ती. ठीक आहे बघू काढतो बघू. नहीं होगा बंद में नहीं। 5.5 एक साइज बड़ी दीजिए. कितने का बच्चा? ये है. आओ ये बनाने के लिए है। कोई बात ये वाला नहीं है, इधर वाला नहीं मिलेगा ऐसे वाला. जॉगर जॉगर नहीं है. हे घालून बघ. 50 का. चला. आणि फायनली ना कुणाला जसा पाहिजे तसा ड्रेस मिळाला आम्हाला. त्याच्यानंतर मी काही फ्रूट वगैरे घेतले
आणि आता इथं ना संत्रीचा वगैरे सीझन आहे, इथं संत्र्यांना किनो वगैरे असं म्हणतात. तर मी घेतले आणि खूप गोड वगैरे होते. तर चला म्हटलं मुलांना तर आवडतात तर घेऊन जाऊया. आता आमची सगळी शॉपिंग झाली होती, चला म्हटलं घरी जाऊया. आणि मार्केटमध्ये आलो होतो ना, ते काम झालं त्यामुळे आता खूप छान वाटते. कारण फौजीना एकतर टाईम भेटत नाही आणि आम्ही थोडंफार टाईम काढून आलो. त्यात पण आम्हाला भरपूर असं शोधावं लागलं, पण फायनली जसा पाहिजे तसा ड्रेस भेटला आपल्याला. चला आता आपण घरी जाऊया. आणि आता आपण घरी चाललो होतो. घरी जाता जाताना इथे एक हलवाईचं दुकान आहे, ह्याच्यामध्ये पनीर वगैरे खूप छान मिळतं. तर आम्ही जास्त करून पनीर वगैरे इथूनच घेऊन जातो, टेस्टी पण असतं. मुलांना काही खाऊ वगैरे पाहिजे असला इथूनच नेतो. समोसे वगैरे पण घेतले होते आम्ही घरी घेऊन जायला, कारण अर्णव नव्हता आला. तर अर्णवला असं वाटतं ना मम्मी पप्पा बाहेर गेल्यात काहीतरी माझ्यासाठी खाऊ घेऊन येतील. तर म्हटलं चला समोसे घेऊन जाऊया, भरपूर दिवस झालं नेले पण नव्हते. आणि आता इथं मी स्कूटी चालवत आहे, कारण आता इथून पुढं थोडी गर्दी कमी होते, मार्केट वगैरे पाठीमागं राहिलं आहे. तर आता इथं गर्दी कमी आहे, रस्ता रिकामा होता. तर चला म्हटलं मी आता इथून गाडी घेते. असं तर म्हणजे गर्दीत वगैरे चालवायला पाहिजे, पण मला भीती वाटते की गर्दीत जास्त नको. चला आता जाऊया आपण घरी. आणि आता ना कुणालचं ख्रिसमसचा ड्रेस वगैरे आम्ही घेऊन आलो. आल्यानंतर जेवण केलं. येताना ना समोसे आणले होते आणि सकाळी मी भात बनवलाच होता. पनीरची भाजी होती रात्रीची, भात पनीरची भाजी समोसा असं सर्वांनी खाल्ले. आणि सकाळी नाश्त्याला ना मी शिरा बनवला, तो मोठा शिरा असतो ना खपली रव्याचा, तो पण थोडाफार शिरा होता. तर सर्वांनी आता छान जेवण केलं. आणि आता 3 वाजल्यात. आणि आता फौजी आणि कुणालचे केस कापायचे होते म्हणून गेल्यात, कारण उद्या त्याचा कार्यक्रम आहे, फंक्शन आहे ना त्याचा. तर त्याची केस वगैरे कट करायला सांगितली होती, पण थंडी आहे त्यामुळं आम्ही आज म्हणलं राहून गेलो होते, पण आता गरजेचं होतं. तर फौजींची केस वगैरे कट करायला. चला म्हटलं मी तोपर्यंत भांडी वगैरे क्लीन करून घेतो. आणि आज जेवण काय सरळ नाही झालं, सगळ्यांचं उलटं फुलटं, कारण समोसे घेऊन आलो तेच मुलांनी तर फक्त समोसेच खाल्ले, त्यांचे पोट भरलं. भात वगैरे पण फौजीने मी थोडा खाल्लाय, थोडासा रवा होता, रवा पण खाल्ला. तर अशा प्रकारे दुपारचं जेवण केले. चला आता सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेते. कुणाला ना ख्रिसमससाठी कोणता ड्रेस आणला मी तुम्हाला दाखवलं नाही, चला दाखवते. आवाज कमी कर. आणि कुणालच्या ड्रेससाठी ना खूप म्हणजे खूप फिरावं लागलं, कारण जसा पाहिजे तसा ड्रेस भेटतच नव्हता. कारण सर्व मुलांचा एकसारखा ड्रेस पाहिजे होता. मॅमनं शॉपचं नाव सांगितलं, नंतर आम्ही फोन केला तेव्हा सांगितलं त्यांनी, तिथे जाऊन मग भेटला ड्रेस. चला मग तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो कोणता ड्रेस आणला. आणि आज दुसरं काय आणायचं नव्हतं, फक्त ड्रेसच आणायचं होतं. बाकीच्या भाज्या वगैरे आहेत घरात. फौजी परवा एकदा गेलते बाहेर तेव्हा थोड्याफार भाज्या पण आणल्या होत्या. फक्त मी पालकची भाजी आणि मोसंबी आणला. इथं आता मोसंबीचा सीझन आहे, किनो म्हणतात इथं मोसंबीला. आपल्या इकडं ते म्हणजे त्याला मोसंबी म्हणतात आणि इथं त्याला किनो असं म्हणतात. तर त्याचा आता सीझन आहे, खूप छान आणि खूप गोड वगैरे असतात. चला तुम्हाला दाखवते मी. आता ड्रेस बघून घ्या कसा आहे ड्रेस. आणि ही बघा अशा कलर म्हणजे अशा प्रकारची ब्लॅक पॅन्ट पाहिजे आहे जीन्समध्ये. तर ह्या अशी ब्लॅक पॅन्ट घेतल्या आणि त्याच्यानंतर हे स्वेटर असं पाहिजे आहे, ब्लॅकच स्वेटर पाहिजे होतं. तर हे असं ब्लॅक कलरचं स्वेटर. पण खूप शोधावं लागलं आम्हाला, मला वाटतं 4-5 शॉप आम्ही बघितले. त्याच्यानंतर आम्हाला जशी पाहिजे तशी ना कपडे मिळालीत. चला आता कुणालचं एक टेन्शन झालं, आता तो केस कापायला गेलाय, बघूया कधी येतोय. चला मग चला आता घरातला पसारा आवरायचा आहे, कारण ना सकाळी म्हणजे आम्ही मला वाटतं 12च्या टायमात गेलो होतो. घरातलं सगळं आवरलं, थोडाफार स्वयंपाक बनवून गेली होती, कणिक पण मळल्या. पण आता सगळ्यांनी समोसे वगैरे खाल्ले त्यामुळे चपाती काही कुणी खाल्लीच नाही, मी बनवलीच नाही. बाकीचं शिरा वगैरे होता, सगळं जेवण आता संपलंय. बरं झालं नाही मी चपाती केली असती ना, मग शिरा तसाच राहिला असता, कुणी खाल्लंच नसता.
चला आता मी आता मला वाटतं 3 सव्वा 3 झाल्यात. कपडे बघूया सुकल्यात का. आज तर आज ऊन नाही, पण मी मशीनला सुकवली होती, हलकी सुकली असतील. घरामध्ये आणून ठेवते, कारण 4 नंतर आता लगेच थंडी एवढी सुरू होती ना, ती आहे ती कपडे पूर्ण थंडी पडतील, त्यामुळे लवकरच आणायची घरामध्ये. हिटरपाशी थोडीशी शेकवली की छान मग सुकतायत. बाकी सगळा झाडू वगैरे मारून घेतो, बेड वगैरे सगळा क्लीन करतो, कारण मुलं घरात आहेत तर बेडवर खूप पसारा असतोय. उद्या कुणालचा ख्रिसमसचा फंक्शन आहे, त्यासाठी त्याचे शूज ड्रेस सगळं मला व्यवस्थित एका ठिकाणी ठेवायचं आहे. आणि अर्णवची पण तब्येत थोडी खराब आहे, काल त्याला दवाखान्यातनं आणलाय. तर आता बघूया कसं. अजून तर एवढं काही नाही, कारण खोकला एवढा जास्त आहे ना त्याला. खोकल्यामुळं म्हणजे पोट वगैरे दुखते. चला बघते काय काय. चला तर आता कुणाल ना आता झोपला इथं, कारण त्याचे केस वगैरे कट करून आणली, त्याच्यानंतर त्याला आंघोळ वगैरे घातली आणि छान आता तो झोपलाय. मला बाकीची घरातली कामं आवरायचे. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. आणखी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण व्हिडिओ बनवायला पण खूप अशी मेहनत लागते. तर तुम्ही एक लाईक केलं तर मला पण थोडं छान वाटतं की बाबा चला व्हिडिओ म्हणजे आवडला असेल. चला तर मग बाय बाय. आणि आपल्या कुणालचा ख्रिसमसचा डान्स होता तरी कसा, थोडीशी झलक मी तुम्हाला दाखवते. चला मग बघूया आपण कुणालचा डान्स.